शिक्षकांची पगारवाढ बोगस, बनावट GR काढून शिक्षकांची फसवणूक, बनावट GR मधून पगारवाढीचं रॅकेट. पगारवाढ हा सर्वच कर्मचाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. मात्र याच पगारवाढीमुळे राज्यात अनेक शिक्षकांची फसवणूक झाल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. विशेष म्हणजे या पगारवाढीसाठी चक्क बनावट GR काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमधील कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी हा कारनामा करण्यात आला. आरोपी डॉक्टर दीपक चांदणेनं अशा 50 शिक्षकांना तब्बल 17 लाख रुपयांना गंडवलं. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक चांदणेचं बिंग फुटलं. हा फसवणुकीचा प्रकार नेमका कसा घडला ते पाहूया. 19 ऑक्टोबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 दरम्यान हा प्रकार घडला. AM ही पदवी मिळवल्यानंतरच वरिष्ठ वेतन श्रेणी. मात्र दीपक चांदणेनं ATD पदविका कला शिक्षकांना गाठलं. शिक्षक विभागातील ओळखीतून लाभ मिळवून देण्याचं चांदणेचं आमिष होतं. लाभाच्या बदल्यात 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये उकळले. डिजिटल स्वाक्षरी करून बनावट GR काढला. मात्र बनावट शासन निर्णय समाज माध्यमात व्हायरल झाला. शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकरांच्या निदर्शनास ही बाब आली. याबाबत शिक्षण आयुक्तांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल ACBला दिलाय आणि त्यानुसार चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. चौकशी समिती नेमलेली आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. चौकशी पण चालू आहे आणि गुन्ह्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल. कला शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भातलं प्रकरण आहे, परंतु ते सर्व चौकशी त्या प्रकरणाची चालू आहे आणि चौकशीनंतर त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. त्यामध्ये ब्युरोनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये असं लक्षात आलं आहे की हा GR जो आहे हा बनावट GR आहे आणि या GRच्या माध्यमातून 50 कला शिक्षकांना जे डिप्लोमाधारक आहेत त्यांना वाढीव वेतन श्रेणी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि तो जो GR ज्या व्यक्तीने बनवला आणि त्याकरता काही त्यांनी पैसेसुद्धा घेतले, त्या व्यक्तीला अँटी करप्शन ब्युरोच्या पुणे युनिटने कालच परवा अटक केलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारवाढीची अपेक्षा असते. या पगारवाढीसाठी सगळेच जण आपापल्या परीने प्रयत्न करतात. शैक्षणिक पात्रता नसतानाही पगारवाढीच्या लोभामुळेच या शिक्षकांची फसवणूक झाली आणि त्यांच्या या लोभीपणामुळेच दीपक चांदणे सारख्यांचं उखळ पांढरं होतंय, हेही तेवढंच खरं. ब्युरो रिपोर्ट, साम TV.